बातमी पुण्यातून. पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण झाली. पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद झाले. अव्वाच्या सव्वा दरानं सिलेंडरची विक्री सुरू आहे. पुण्यातल्या एका हॉटेल व्यावसायिकांनीही या संदर्भात आपल्या व्यथा मांडलेल्या आहे. पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. अनेक हॉटेल हे बंद पडलेले आहेत. माझं हॉटेल आज 3 दिवस झालं गॅसमुळे बंद आहे. हॉटेल आपण काय अजून 15 दिवस बंद ठेवता येईल, परंतु मी माझे टेंडर आहे, माझा केटरिंगचा बिझनेस आहे, जे लोकांचे मी पैसे घेतलेले आहेत ऍडव्हान्समध्ये ऑर्डरच्या, ते मी पूर्णतः करू शकत नाही. लोक बोलतायत की पैसे घेतलेत आम्हाला ऑर्डर द्या. त्यानंतर माझं एक रोज फिक्स काम आहे 300 लोकांचं आणि ते ॲग्रीमेंटनुसार चालतं आमचं टेंडर. तर त्यांना कसं द्यायचं हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न पडलाय. आमचे कामगार वर्ग सगळा बसून आहे. तर हॉटेल चालक व्यथा मांडतायत आणि अशाच एका हॉटेलमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. आखाती देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता भारताला देखील त्याचे परिणाम जे आहेत ते भोगावे लागत असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण गॅस जो आहे तो सध्या भारतामध्ये येत नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणच्या कमर्शियल असेल किंवा अनेक ठिकाणच्या इंडस्ट्रीयल मध्ये लागणारा गॅस पुरवठा जवळपास बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बँगलोरमध्ये सर्वच हॉटेल जे आहेत ते आता बंद झाल्याची माहिती मिळते. तर पुण्यामध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र होऊ लागलेलं आहे. हे सगळे गॅस संपलेले पाहायला मिळत आहेत आणि गॅस मिळत नाहीये. त्यामुळे आता हॉटेल जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना घ्यावे लागतात. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यापूर्वी त्यांचं हॉटेल दाखवतो की गॅसचा पुरवठा नसल्यामुळे सध्या त्यांनी हे हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय. कारण का जर का गॅसचा पुरवठाच नसेल आणि पुरवठा नसल्यामुळे जे अन्न बनवायचं आहे, जे जेवण बनवायचं आहे त्यासाठी मर्यादा निर्माण होत आहेत. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.